आज पाहिलं तर खूप बदल झालेला दिसतोय. पूर्वी लोक विश्वास ठेवून आपल्या घरातील लेकी बाळीला शेजारच्या घरी ठेवून 8-8 दिवस बाहेर गावी जायचो. त्यावेळी मनात कुठलीही शंका नसायची. सगळं गाव आनंदाने चालायचं. पण दिवसेंदिवस शहरी आणि ग्रामीण भागात जे बदल होत चालले आहेत, त्याचा खूप परिणाम दिसतोय. आजची घटनाही अगदी तसंच आहे. शेतकरी गावातील महिलांना कामासाठी शेतात घेऊन जायचा आणि त्याच वेळी शेजारील महिला त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली. दोघांमध्ये दररोज संपर्क होऊ लागला. त्यातून दोघंही मर्यादा पार केली. पण त्यानंतर शेतकऱ्याचं काय झाले ते आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन घटना गोष्टींची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात खडकलं नावाचं गाव आहे. त्या गावात सोमनाथ सुरेश रोंगे वय 35 वर्ष राहत आहे. घरी आईवडील, बायको, संसार चांगला चालतोय. शेत बऱ्यापैकी असल्यामुळे शेतीसाठी लागणारे मजूर सोमनाथ गावातून घेऊन जाण्यास सुरुवात केली. गावातून मजूर नेताना त्यात महिला पुरुष दोघांचाही समावेश असतो. असं आता ग्रामीण भागात होतंय. पूर्वी मजुरांना काम करायला आवडायचं म्हणून शेतकरी शेतात काम आहे म्हटलं की बऱ्यापैकी महिला पुरुष तयार व्हायचे. पण आता तशी वेळ नाही. आजकाल मजुरांच्या घरी जाऊन त्यांना वेगवेगळ्या आमिषा दाखवून जास्त पैसे देऊन त्यांची होकार मिळवावी लागते कामावर आणण्यासाठी. मग गोठे मजूर सकाळी 11 वाजता कामावर येतात आणि 5 वाजता सुट्टी होऊन जात असे. असं असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांवर प्रश्न उभा आहे, शेती करायची की नाही. सोमनाथ देखील गावातील महिलांना भेटायला गेला आणि त्यांना शेतीसाठी राजी करत होता. हे करत असताना गावातल्या शेजारील सोमनाथच्या शेतात गावातल्या महिला कामाला येऊ लागल्या. शेतात काम करत करत त्या महिलांशी गप्पाही होत होत्या. कधीकधी जेवणही एकत्र व्हायचं. असंच काहीसं सोमनाथच्या बाबतीतही सुरू झालं. त्यातच गावातल्या उर्मिला नावाच्या महिलेवर त्याचा जास्तच लक्ष लागलं. शेतात आल्यानंतर उर्मिलाशी गप्पा मारणं, काम करताना प्रथम उर्मिलाच आठवण येणं, असं सोमनाथला उर्मिलाकडे ओढ वाटू लागली. शेवटी ग्रामीण भागात शेतात काम करणाऱ्या महिलांशी शेतमालक बोलतच, त्यामुळे कुणाला काही शंका घेणं म्हणजे काही विशेष नव्हतं, वाहून नव्हतं. सगळं सुरळीत सुरू असताना उर्मिला आणि सोमनाथ शेतात गेल्यावर एकांतात गप्पा मारायला लागले. दोघांच्या गप्पा इतक्या वाढल्या की दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम जागलं. उर्मिलाचं लग्न झालं होतं, पण ती रात्रीचं वेळेची मजबुरी होती. तिला तिच्या पतीकडून मिळणारा आनंद कमी वाटू लागला. मग तिला सोमनाथ जवळचा वाटू लागला. सोमनाथ तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो असं तिला वाटू लागलं. या आशेने उर्मिलाने सोमनाथला जवळ घेण्यास सुरुवात केली. शेवटी पुरुषांना तर स्वतःच्या बायकोपेक्षा इतरांच्या बायका जास्त आकर्षक वाटतात ना. तसंच सोमनाथ तोही उर्मिलाच्या जवळ येऊ लागला. उर्मिलाही जी हवी होती ती गोष्ट हळूहळू जवळ येऊ लागली. दोघांच्या गप्पांमधून उर्मिला आणि सोमनाथ यांचा चांगला संबंध तयार झाला. सोमनाथ लग्न झालेला होता, पण त्याच्याकडून मिळणारा सुख हाच उर्मिलाचा उद्देश होता. जेव्हा सोमनाथ तिला शेतात बोलावायचा तेव्हा ती नेहमी जाऊ लागली. सोमनाथ खूप काळजी घेणारा होता, त्यामुळे दोघांमध्ये नाते घट्ट बनले. उर्मिलाला वाटू लागलं की तिला पतीपेक्षा सोमनाथकडून जास्त सुख मिळत आहे आणि त्याच्याकडे पैसे मागितले तरी तो सहज देत होता. त्यामुळे शेतकाम व्यतिरिक्त उर्मिलाही सोमनाथकडून पैसे मागू लागली. सुरुवातीला सोमनाथने उर्मिलाच्या प्रत्येक शब्दाला मान दिला, कारण त्यालाही तिला आवडायला लागलं होतं. पण जसजसा काळ पुढे गेला तसतशी उर्मिलाच्या अपेक्षा वाढू लागल्या. तिला सोमनाथसोबत नाते करायचं होतंच, पण त्या नात्याबरोबर सोमनाथकडून पैसे पण हवे होते. जवळजवळ 1.5 वर्ष दोघांच्या या नात्याला काळ गेला आणि त्या 1.5 वर्षात जे काही त्यांच्या नात्याबाबत सुरू होतं त्याची कुणालाही माहिती नव्हती. दोघांचा सहवास असा होता, शेतात यायचं म्हणून शेतात उर्मिलाला आडवी पाडलं तरी कुणालाच काही कळायचं नाही. पण जेव्हा सोमनाथला उर्मिलाला अंगलट येण्याचा अंदाज लागला तेव्हा त्याने तिला नकार देण्यास सुरुवात केली.
उर्मिला तर जोशमध्ये येऊन सोमनाथला संबंध करायला लावत होती, पण सोमनाथ आता या सगळ्या गोष्टींनी कंटाळलेला होता. उर्मिलाबरोबर जेवढं काही करता येईल तेवढं त्याने केलं होतं, पण आता तिला सोडून द्यायला त्याला वाटत होतं. मागील काही महिन्यांपासून सोमनाथने उर्मिलाशी संपर्क तोडायचं ठरवलं आणि तिच्याशी संबंध करायला देखील नकार दिला. तेव्हा मात्र उर्मिलाच्या तळपायात आग लागली आणि ती सगळं मस्तकात जाण्यास लागली. आतापर्यंत माझ्याबरोबर जे काही झालंय त्याचा मोबदला मला द्यावा लागेल असं धमकी उर्मिला सोमनाथला देऊ लागली. त्यामुळे सोमनाथच्या पायाखालची जमीन सरकत चालली. उर्मिला म्हणे, एक तर माझ्याशी संबंध ठेव, नाहीतर पैसे दे, नाहीतर मी पोलिसात जाणार आहे, असं धमकी देत होती. त्यामुळे सोमनाथ घाबरून गेला. त्याला वाटलं की हा सगळा प्रकार कुणाला सांगावा. मग त्याने धाडस दाखवून आपल्या वडिलांना आतापर्यंत जे काही झालंय ते सगळं सांगितलं. त्यामुळे वडिलांनी यामधून काहीतरी मार्ग काढू असं सोमनाथला सांगितलं. पण उर्मिलाचा तीव्र स्वभाव पाहून सोमनाथ खूपच गोंधळला. त्याला वाटलं की तो उर्मिलाला सोबत ठेवणार नाही, तिला पैसेही देणार नाही आणि घरच्यांनाही त्रास देणार नाही, असं विचार करत असताना 17 ऑक्टोबर 2025 रोजी सोमनाथ शेतात कांद्याला पाणी घालायला गेला. पण जेव्हा घरचे लोक शेतात पोहोचले तेव्हा खूप उशीर झाला होता. जिथून उर्मिलाचं प्रेम सुरू झालं होतं तिथेच सोमनाथने आपली जीवनयात्रा संपवली. घरच्यांनी सोमनाथला पाहिलं तेव्हा सगळ्यांचे रडगाणे सुरू झालं. गावात ही बातमी लगेच पसरली. लोक शेताकडे धावत गेली. बार्शी पोलिसांनी शेत गाठलं आणि पंचनामा केला. त्यानंतर सोमनाथच्या वडिलांनी सुरेश रोंगे यांनी उर्मिलाला शरीर संबंध करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांनी धमकावलं की जर न केलंस तर पोलिसात तुझ्यावर केस करेल. त्यामुळेच सोमनाथने जग सोडल्याचा तक्रार दिला. त्यानुसार उर्मिलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सध्या उर्मिलाला अटक झाली नाहीये, पण लवकरच पोलीस तिचा शोध घेऊन अटक करतील असं सांगितलं जात आहे. मग शहरी असो की ग्रामीण, अशा प्रकारे ब्लॅकमेल करणं चालणार नाही. संबंधासाठी वापर करून नंतर पैसे दे म्हणून ब्लॅकमेल करणं थांबवलं पाहिजे, नाहीतर रोज अशा प्रकारच्या घटना होत राहतील. तुझं याबद्दल काय मत आहे? सांग तुला. मग परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.